हॅलो नमस्कार फ्रेंड, कसे आहात तुम्ही सर्व. तर आज आपण बनवणार आहोत डोसा तर नॉर्मली सगळेच खातात, जसा आवडतो तसा खातात. पण मी आज वेगळ्या पद्धतीचा डोसा करणार आहे, तो बटाटा डोसा. त्यासाठी मी 2 बटाटे घेतले, 1 वाटी रवा आहे, ते गाजर किसून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर आहे. आणि आपल्याला बटाटा आणि रवा वाटून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी बटाटा कापून घेतला आहे. त्यात मी 3 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि आपल्याला थोडंसं मीठ आणि जो रवा आहे तो आपण यात टाकून घेऊया. थोडंसं पाणी घालून घेतलं मी. आता आपण वाटून घेऊया. अशा प्रकारे आपण पेस्ट बनवून घेतली आहे, बघू शकता. आता आपण याची जे गाजरमध्ये आपण गाजर वगैरे कापून घेतलं हे त्यातच टाकून घेऊया. जिरा घालून घेऊया आणि यात आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं. टाकतो थोडंसं तिखट वगैरे. छोट्या मुलांसाठी बनवत असेल तर नका टाकू, खाणार नाही, तिखट लागेल मुलांना. तर असं पण थोडंसं चिली फ्लेक्स आणि थोडंसं वरतून मीठ घालून घेऊया. पहिलं तर आपण टाकलेलंच आहे, तर थोडंसं टाकून घेऊया. आणि यात घालणार आहोत आपण थोडंसं तांदळाचं पीठ. आणि आता आपण थोडंसं तांदळाचं पीठ घालून घेऊया. कमीत कमी अर्धी वाटी तांदळाचं पीठ. आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. हे म्हणजे मिक्सरचं भांडं आहे, त्याला खूप सगळं लागलेलं, तेच मी धुवून टाकलंय. त्याला एक पेस्ट बनवून घेऊया आपण. असं छानपैकी असं बॅटर आपण बनवून घेतलंय. त्याला आपण तव्यावर टाकूया.